श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 15 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा दिवस अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ आहे. या दिवशी खास करून देवादिदेव महादेवांची सेवा पूजा जी आहे तर ती केली जात असते. प्रत्येक भाविक भक्त जे आहेत तर मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन जे आहे तर ते घेत असतात. म्हणूनच आपल्याला या दिवशी आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला राहू काळ जो असतो ना तर त्या राहू काळामध्ये पूजन जे आहे तर ते करायचं नाहीये. कारण की आपण ज्यावेळी राहू काळामध्ये कोणतेही कार्य करतो तर ते सफल ठरत नाही. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी कुठलीही शुभ कार्य असू देत तर ती आपण ज्यावेळी करतो राहू काळ असतो. आता काही वेळा आपल्याला माहीत नसतो, त्यामुळे आपण सहजपणे ते काम जे आहे तर ते करतो आणि आपलं ते काम काय होता राहून जातं किंवा काहीतरी त्यामध्ये संकट येतात, अडचणी येतात. आपण असं म्हणत असतो की हे असं का होतंय. त्यामुळेच आपल्याला उद्याच्या दिवशी चुकून सुद्धा राहू काळामध्ये देवादिदेव महादेवांचं पूजन सेवा जी आहे तर ती करायची नाहीये. कारण की राहू काळामध्ये कुठलीही सेवा पूजन केलेलं त्याचं आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते मिळत नाहीये. म्हणूनच आता उद्याच्या दिवशी राहू काळ हा किती वेळ असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये असणार आहे आणि चुकून सुद्धा आपल्याला या वेळेमध्ये पूजन करायचं नाहीये. त्यामुळे आता राहू काळ तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समोर चालून सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्याच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. शक्य असेल तर गाईचं कच्चं दूध आपल्याला 1 चमचाभर टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे. आज स्वच्छ स्नान करून झाल्यावरती आपल्याला आपल्या देवघरातील पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्यामध्ये आपल्याला उद्याच्या दिवशी नामस्मरण करायचं आहे. जसे की श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पूर्ण दिवस आपल्याला उपवास ठेवायचा आहे. उपवासात मात्र फलाहार, फळे घेऊ शकता. भोजनामध्ये तळलेली भाजी, तिखट टाळायचे आहे. देवादिदेव महादेवांना बेलपत्र हे उद्याच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. शिवलिंगाला गंगाजल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर शिवलिंगाला आपल्याला उद्याच्या दिवशी सुगंधी अत्तर जे आहे तर ते लावायचं आहे. पिवळं चंदन भस्म लावायचं आहे, धूप लावायचा, शिवभजन कीर्तनात सहभाग घ्यायचा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. रात्रभर जागरण करायचं. शिवपुराण वाचायला जर जमलं तर आवर्जून वाचा किंवा शिवलीला अमृत ग्रंथ वाचा किंवा मग 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. मांसावरती पूर्णतः टाळायचं आहे. मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. धातूची किंवा सोने चांदीची आकृती तुम्हाला इथं जी असते तर ती भोलेनाथांची, म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो, त्यांचं पूजन करायचं आहे. बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलफळ अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे. पंचामृताने सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाभोवती तुम्हाला 7 वेळा धूप जो आहे ना, तुपाचा दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे. आणि खास करून या दिवशी आपल्याला मन शांत ठेवायचं आहे. क्रोध, राग जो आहे तर तो टाळायचा आहे. कठोर बोलणे आपल्याला टाळायचं आहे. काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि पारंपरिक मंत्राचा उच्चार करायचा आहे. प्रेमपूर्वक शिवलिंग स्वच्छ करायचं आहे. रात्रभर तुम्हाला भोलेनाथांची पूजा करायची आहे, मंत्र जप करायचा आहे आणि अत्यंत पवित्र साधना या दिवशी आपलं मन शुद्ध करत असते. संध्याकाळी पारण पूर्ण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहे तर त्यामध्ये आपल्याला या दिवशी महिलांनी घरामध्ये
ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. महाशिवरात्रीला आपल्याला एकभुक्त राहायचं आहे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ज्या काही महिलांना मासिक धर्म असेल, जसं की पाळीचा पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, तिसरा दिवस असेल, चौथा दिवस असेल, पाचवा दिवस असेल, तरी सुद्धा शिवलिंगाला तुम्हाला स्पर्श करायचा नाहीये. महिलांनी चुकून सुद्धा महादेवांचं पूजन करायचं नाही किंवा स्पर्श करायचा नाही. तुम्ही दुरून दर्शन घेऊ शकता, नमस्कार करू शकता किंवा दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे, फक्त नामस्मरण करायचं आहे. आणि या दिवशी चुकून जर तुम्ही 4 दिवस असेल तर पूजन केलं तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागतात. त्यामुळे या चुका आपल्याला टाळायच्या आहे. आणि त्यानंतर समोरचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला 5वा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता, परंतु शिवलिंगाला स्पर्श या दिवशी करायचा नाही. ज्या महिलांचा महाशिवरात्रीचा उपवास आहे तर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला केस जे आहे तर ते धुवायचे नसतात. ही चूक जी आहे तर ती प्रत्येक घरातील महिला ज्या आहेत तर त्या करत असतात. ही चूक आपल्याला टाळायची आहे, कारण आपल्याला आदल्या दिवशी, आता रविवारी महाशिवरात्र आहे त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच तुम्हाला केक जे आहे तर ते धुवून काढायचे आहे. त्यानंतर महादेवांना तुम्हाला चुकून तुळशीची पानं जी आहेत तर ती अर्पण करायची नाही. महाशिवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही महादेवांचं ज्या वेळेस आपण पूजन सेवा करतो, व्रत करतो, त्यामध्ये तुळशी पत्र जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य सांगितली गेली आहे. त्यामुळे चुकून सुद्धा तुळस जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करू नका. त्याचबरोबर चाफ्याचं फूल आपण म्हणतो केतकीचं फूल, चाफ्याचं फूल जे आहे तर ते देवादिदेव महादेवांच्या पूजेमध्ये वापरलं जात नाही, कारण की देवादिदेव महादेवांनी त्या फुलाला शाप दिलेला आहे. म्हणून ते फूल शिवलिंगावरती चुकून सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नाहीये. त्याचप्रमाणे तुटलेले फुटलेले तांदूळ जे असतात तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे नाही. अखंड तांदूळच आपल्याला पूजेमध्ये वापरायचे आहे. आपण ज्या काय वस्तू उद्या शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत तर शक्यतो करून त्या चांगल्या आपल्याला अर्पण करायच्या आहे, अखंडच अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर कांदा लसूण ह्या पदार्थांचं चुकून देखील आपल्याला सेवन करायचं नाही. उपवास असेल तर फळांवरती उपवास धरला तर अतिशय उत्तम, पण जर तुम्हाला फळांवरती उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही उपवासाचे जे काय पदार्थ आहे तर ते खाऊ शकतात. त्यामध्ये साबुदाणा असेल, रताळी असेल, बटाटा असेल ते खाऊ शकता. फक्त बाहेरील जे काय पदार्थ असतात तळलेले, जसे की चिप्स असेल, वेफर्स असेल, तर हे बाहेरील पदार्थ खाऊ नका, कारण की या पदार्थांना कॉर्नफ्लॉवर जो आहे तर तो लावलेला असतो आणि ते पदार्थ तळलेले असू शकतात, जेणेकरून आपला उपवास जो आहे तर तो खंडित होईल. त्यामुळे आपल्याला उपवासाचं जे काय फळ आहे तर ते मिळणार नाही. म्हणून आपल्याला शक्यतो करून हे पदार्थ खाणं टाळायचं आहे. आता बघा, आपण पूजेचा शुभ मुहूर्त बघूया. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:03 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. हा अभिजित मुहूर्त आहे. या अभिजित मुहूर्तामध्ये जर तुम्ही पूजा केली तर याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तुम्हाला होईल. जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तामध्ये पूजा करायची असेल तर सकाळी पूजेचा शुभ मुहूर्त हा 5:16 ते 6:16 ते 10:30 असणार आहे. या कालावधीत देखील तुम्ही जर पूजा केली तर याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात. त्यानंतर बघा, निश्चित काळात तुम्हाला पूजा करायची असेल तर निश्चित काळात केलेली पूजेचं फळ खूप लवकर आपल्याला मिळतं. ते म्हणजे रात्री 12:01 ते 1:01 असणार आहे. त्यानंतर या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकून सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये. या 2 तासाच्या राहू काळात जर आपण पूजा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला चुकून सुद्धा या 2 तासाच्या काळामध्ये देवाधिदेव महादेवांचं पूजन जे आहे तर ते करायचं नाही. पूजन केलं तरी आपल्याला काही हरकत नाहीये, परंतु आपण जी काय त्या राहू काळामध्ये शुभ कामं करत असतो ना तर त्यामध्ये आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत नाही. किंवा मग आपण जी काय पूजा सेवा प्रार्थना करतो तर त्या केलेल्या सेवेचं पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला खास करून उद्याच्या दिवशी हा 2 तासाचा राहू काळ जो आहे तर तो
टाळायचं आहे. या सांगितल्याप्रमाणे त्या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता किंवा तेवढा 2 तासाचा काळ जो आहे तर तो ओलांडून तुम्ही इतर वेळेमध्ये पूजन जे आहे तर ते करू शकता. कारण की आता कोणते मुहूर्त शुभ मुहूर्त आहे, कोणती वेळ शुभ आहे, याविषयीचेही आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. उपायांचे व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहे. ज्यांनी कोणी ते बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघा. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उद्याच्या दिवशी राहुकाळ टाळून देवादिदेव महादेवांची सर्वांनी उद्याच्या दिवशी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय सेवा करून बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट आणि कर्म चांगली करत चाला. देवांवरती विश्वास ठेवा. नक्कीच एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये उजाडतो आणि हे उजाडण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कष्ट मेहनत करणं गरजेचं आहे. हे छोटे मोठे उपाय आपण का करत असतो तर आपल्याला कुठेतरी आपल्या नशिबाची साथ मिळावी. आपण जे काय कष्ट मेहनत करतो तर आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळावं म्हणून आपण अशा ठराविक तिथींवरती जर उपाय सेवा केला तर त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं आणि आपला भाग्योदय हा होतच असतो. तर झालेली जी काही छोटीशी सेवा आहे तर ती महादेवांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.